जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 117 पाहणार आहोत. ध्रुले करू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दिधली भेटी जेणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला राजा अंबरीश आणि उपमन्यू या दोघांची उदाहरणे दिली आणि समजावून सांगितले की भगवंत आपल्या भक्ताची कधीच उपेक्षा करीत नाही. आता या श्लोकामध्ये समर्थ ध्रुव बाळाचं उदाहरण देत आहे. समर्थ म्हणतात, ध्रुव लेकरू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दिधली भेट जेणे. ध्रुव बाळाने लहान वयातच भगवंताची भक्ती केली आणि भगवंताने त्याच्यावर कृपा केली. ज्या वयामध्ये मुलं आपला वेळ खेळण्यामध्ये बागडण्यामध्ये घालवतात, त्या वयात ध्रुवाने जंगलात जाऊन घोर तपश्चर्या केली आणि परमेश्वराला प्रसन्न करून घेतले. का बरं ध्रुवाला भगवंताची भक्ती करावीशी वाटली? तर त्याचं कारण असं घडलं की ध्रुवाचे वडील उत्तानपाद हे राजा होते. सूर्यवंशात त्यांचा जन्म झाला. त्यांना 2 राण्या होत्या, एक सुनीती आणि दुसरी सुरुची. सुरुची आवडती तर सुनीती ही नावडती राणी होती. सुनीतीच्या मुलाचे नाव ध्रुव तर सुरुचीच्या मुलाचे नाव उत्तम होते. एक दिवस बाळ ध्रुवाने बघितले की त्याचा भाऊ उत्तम हा वडिलांच्या मांडीवर बसला आहे. ध्रुवालाही आपल्या वडिलांच्या मांडीवर बसावेसे वाटले, म्हणून तो धावत जाऊन वडिलांच्या मांडीवर बसला. राजाला खूप आनंद झाला. तो दोघांचेही लाड करू लागला. पण सुरुचीला हे पाहवले नाही. ती धावतच आली आणि तिने ध्रुव बाळाच्या हाताला धरून त्याला खाली ओढले, मांडीवरून खाली उतरवले. ध्रुवाला खूप वाईट वाटले. उत्तानपाद राजाही काही बोलू शकला नाही. ध्रुव वयाने लहान होता. आपल्या सावत्राईने आपल्याला का बरं मांडीवरून खाली उतरवलं हे त्याला कळलंच नाही. तो रडतच आपल्या आईकडे गेला आणि त्याने आईला सर्व हकीकत सांगितली आणि विचारलं की मला मांडीवरून का बरं खाली उतरवलं. त्यावर आईने ध्रुव बाळाची समजूत घातली आणि म्हणाली, तू राजाच्या पोटी जन्माला आलास खरा, पण तुझ्या नशिबी राजपद नाही. तुला जर खरंच राजपद प्राप्त करून घ्यायचं असेल तर जा भगवंताला प्रसन्न करून घे आणि राजपद मिळव. ध्रुव बाळ कुठलाही विचार न करता लगेच उठला. त्याने आईला नमस्कार केला आणि भगवंताच्या शोधाकरता घरातून बाहेर पडला. भगवंताला शोधण्याकरता कुठे जायचे असते, काय करायचे असते हे त्याला काही माहीत नव्हते. पण मनात मात्र भगवंताच्या प्राप्तीची तीव्र इच्छा होती आणि इच्छा तेथे मार्ग असतोच. तो जंगलातून जात असताना त्याला देवर्षी नारद भेटले आणि त्यांनी त्याला भगवंताची उपासना कशी करावी हे समजावून सांगितले आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करण्यास सांगितले. ध्रुवाने नारद मुनीने सांगितलेल्या मंत्रावर दृढ विश्वास ठेवून एकनिष्ठेने त्याचा जप सुरू केला. खडतर तपश्चर्या केली. भगवंतानेही त्याची अनेक वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेतली. त्याच्यावर अनेक प्रकारची संकटे आणली, पण ध्रुव डगमगला नाही. त्याने अजून जास्त खडतर तपश्चर्या केली. तेव्हा भगवंत प्रसन्न झाले
आणि त्याच्यासमोर प्रगट झाले. प्रत्यक्ष भगवंत समोर उभा राहिला तरीही ध्रुवाने तिकडे लक्ष दिले नाही. तो आपल्या नामस्मरणामध्येच लीन होता. तेव्हा भगवंताने त्याच्या गालाला हळूच स्पर्श केला. तेव्हा तो भानावर आला. त्याने भगवंताला नमस्कार केला. भगवंताने त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याबरोबर त्याच्या मुखातून भगवंताची स्तुती निघू लागली. भगवंत म्हणाले, काय पाहिजे ते मागून घे. त्यावर ध्रुव म्हणाला, मला काही नको. तरीही भगवंताने त्याला आकाशातील तारांगणात आढळ पद दिलं. आपण आज जो ध्रुव तारा आकाशात पाहतो तो हाच ध्रुव तारा. पुढे ध्रुवाने अनेक वर्ष राज्य केले. असा हा ध्रुव बाळ आणि अशी ही त्याची एकनिष्ठ भक्ती. यावरून हे लक्षात येते की भक्ती करायला वयाचं बंधन नाही. कोणत्याही वयात आपण भगवंताची भक्ती करू शकतो. पण आपण बघतो की म्हातारपणाकडे माणसं झुकतात तरीही त्यांना संसार सुटत नाही, मी माझं सुटत नाही, विषय वासना संपत नाही, नामस्मरण करावेसे वाटत नाही, त्यात मन लागत नाही. म्हणूनच समर्थांनी या ठिकाणी आपल्याला ध्रुव बाळाचं उदाहरण दिलेलं आहे. त्याचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्याने जशी भगवंताची भक्ती केली तशी आपणही भगवंताची भक्ती करावी आणि भगवंताला प्रसन्न करून घ्यावे. याकरताच समर्थांनी या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की ध्रुवू लेकरू बापुळे दैन्यवाणे, कृपा भाकिता दीधली भेटी जेणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.